नमस्कार. जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहत आहोत चांदापूर येथील शेख कोळपे वस्ती येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आयोजित तिरंगा 2025-26 या कार्यक्रमाचं उद्घाटन सौ नीलावती ठवरे जिल्हा परिषद सदस्या तसेच पंचायत समिती सदस्या मनीषा अमोल मदने, पंचायत समिती सदस्या सौ रेश्मा जगन्नाथ माने आणि पंचायत समिती सदस्या विमलताई उत्तमराव जानकर यांच्या हस्ते संपन्न झालं. शाळेच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये आदरणीय मच्छिंद्रआबा ठवरे, पंचायत समिती सभापती दत्ताभैया मगर, बाबासाहेब माने, अमोल मदने आणि चांदापुरी पंचक्रोशीतील सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होती. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेख कोळपे वस्ती या ठिकाणच्या आयोजित कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाच्या गीताने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपली कला या ठिकाणी सादर केली आणि यामध्ये सर्वच विद्यार्थी अतिशय सुंदर प्रकारे नृत्य करताना आणि हा प्रेक्षक वर्ग मंत्रमुग्ध झालेला आपणास पाहावयास मिळाला. यावेळी कार्यक्रमाचं आकर्षण म्हणून जे गीत सादर करण्यात आलं होतं ते श्रीराम श्रीराम या गीताने सर्व वातावरण प्रसन्नित करून टाकलं. सर्व प्रेक्षक वर्ग आणि विद्यार्थी या ठिकाणी आपण पाहत आहोत. श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता यांचं स्वागत करताना आपण पाहत आहोत आणि त्याच पाठीमागं बजरंगबली सुद्धा आपल्याला दिसत आहेत. विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे यामधून आपली कला सादर केली. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकणारा हा कार्यक्रम सर्वांच्याच आकर्षणाचा विषय ठरला. यामध्ये प्रेक्षकांमधून विकासदादा कोळपे आणि रॉयल ग्रुप यांनी जवळजवळ प्रत्येक गीताला प्रोत्साहन म्हणून बक्षीस दिली. त्याचबरोबर आदरणीय वजीर शेख साहेब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांनीही प्रत्येक गीताला बक्षीस देऊन तसेच शाळेमध्ये विविध गोष्टींसाठी आपलं प्रोत्साहन म्हणून माननीय सयाजीराव शिंदे असतील किंवा त्यांची स्वतःची जी असणारी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून शाळेसाठी विविध स्वरूपाच्या देणग्या आणि कार्यक्रमासाठी आशीर्वाद दिले. आपण पाहतोय बालचमू आपलं गीत यावेळी सादर करताना. शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सर्वच पालक, आजी माजी सर्वांनी या कार्यक्रमाचं भव्य दिव्य असं नियोजन केलं होतं. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन सरक, आकाश खरात, जगदीश सरतापे, भीमराव सरतापे, बापू सूळ अशा सर्वच कार्यकर्त्यांनी यावेळी शिस्तबद्धपणे आपलं नियोजन केलं. प्रेक्षक वर्गांमध्ये आपण पाहतोय की सर्व पालक मंडळी, तरुण मित्र आणि गावकरी
मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होते. या ठिकाणी आपण पाहत आहोत की सर्व पालक आपल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले होते आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय मंत्रमुग्ध करून टाकणारा हा कार्यक्रम यावेळी पालकांच्या समोर सादर केला. विविध प्रकारची गाणी, विविध प्रकारचे पेहराव या माध्यमातून सर्वच गीतं अतिशय उत्कृष्टपणे, उत्स्फूर्तपणे, उत्साहितपणे आणि आकर्षक अशी गीतं यावेळी सादरी करण्यात आली. मुख्याध्यापक सरग गुरुजी, सहशिक्षक आवताडे सर व स्वयंसेवक अखलाक सय्यद सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या नियोजनाखाली हा कार्यक्रम अतिशय व्यवस्थित पार पडला. यावेळी महिला महोत्सवामध्ये ज्या महिलांना विजेता ठरल्या होत्या त्या सर्व विजेत्या महिलांना कप सेट आणि साडी अशा विविध प्रकारच्या बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचा सन्मान शाळेतर्फे करण्यात आला. यावेळी आपण पाहत आहोत की विद्यार्थिनी आपली गीतं व्यवस्थितरित्या या ठिकाणी सादरी करताना आपण पाहत आहोत. स्टेजचं डेकोरेशन असेल, खुर्च्या असतील, सर्वच नियोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं करण्यात आलेलं होतं. नारायण मंडप यांच्यातर्फे अतिशय योग्य व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये अमोल जगदाळे आणि नवनाथ सरवदे हे नियोजन पाहत होते. तसेच DJ म्हणून धांडोरे यांनी काम पाहिलं. शिक्षकांनी या कार्यक्रमाचं नियोजन आपण पाहत आहोत. याचबरोबर सुकन्या सरतापे यांनी उत्तेजनार्थ म्हणून या ठिकाणी आपली कला सादर केली. मराठी गीतं असतील, हिंदी गीतं असतील, या गीतांवरती, रिमिक्स गाण्यांवरती विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. या कार्यक्रमासाठी उपस्थित सरपंच जयवंतांना सूळ, डेप्युटी सरपंच हनुमंत सरतापे, विजय पाटील, बापू सूळ आणि सर्वच मान्यवर मंडळी कार्यक्रम संपेपर्यंत या ठिकाणी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले बाबासाहेब माने असतील, दत्ताभाया मगर असतील, पंचायत समिती सभापती आणि उपसभापती सौ मनीषा अमोल मदने असतील, त्यांचे मिस्टर अमोल मदने असतील आणि सर्वच जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक वर्ग यावेळी सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवली. यामध्ये विशेष करून करमाळकर गुरुजी यांचा सन्मान करण्यात आला. प्रत्येक कार्यक्रमांमध्ये अगदी शेवटपर्यंत आपली उपस्थिती दाखवणारे आणि या कार्यक्रमांविषयी आवड असणारे गुरुजी म्हणून त्यांची ओळख आहे. वाव देणाऱ्या ठरल्या. प्रेक्षक वर्ग अतिशय सुंदरपणे चांदापुरीमधील प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित होता. विद्यार्थिनी आपली कलाकृती सादर करताना आपण या ठिकाणी पाहत आहोत. मुख्याध्यापक सरग गुरुजी
यांच्या आयोजनाने हा कार्यक्रम अतिशय सुंदरपणे साजरा करण्यात आला होता. संभाजी महाराजांच्या जीवनावरील या गीतानं या कार्यक्रमाची सांगता झाली आणि अतिशय भावनिक असं हे गीत यावेळी सादर करण्यात आलं. कार्यक्रम अतिशय स्तुत्य अशा हा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेकोळपे वस्ती यांच्या वतीने संपन्न झाला. यावेळी सर्व पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं शिक्षकांच्या वतीने आभार मानण्यात आले आणि सर्व पालकांचा या कार्यक्रमांमध्ये सन्मान करण्यात आला. शाळेला मदत करणाऱ्या सर्वच मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.